नमस्कार, मी सन्मती शेट्टी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अख्खा मसूर भाजी। अख्खा मसूर स्पेशल ही ॲक्च्युली एक पंजाबी स्टाईलनी बनवली जाणारी ही रेसिपी आहे। मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती माझ्या मम्मीची, माझ्या आईची खूप स्पेशल रेसिपी आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि ती ॲक्च्युली अशी कुठली कॉपी केलेली अशी रेसिपी नाही आहे, तिनं स्वतः खूप असे एक्सपेरिमेंट करून ती बनवली होती आणि ती आजपर्यंत म्हणजे आम्ही तो बनवतो खातो, खूप टेस्टी लागते। तुम्ही एकदा फक्त ट्राय करून बघा। काल जो व्हिडिओ अपलोड केला होता ढबू मिरचीची भाजी, याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, याच्याबद्दल खूप धन्यवाद। तर आपण बघून घेऊयात कोणत्या कोणत्या वस्तू, कोणती सामग्री याच्यासाठी लागणार आहे। तर सर्वात आधी आपण मीडियम साईजचे 3 कांदे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। आपण ही रेसिपी फक्त चौघांसाठी, 4 जणांसाठी बनवत आहे, त्याप्रमाणे ही रेसिपी आहे की 3 कांदे घेऊ शकता तुम्ही मीडियम साईजचे। त्याच्यानंतर आपण 1 कप खोबरं किसून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण 9 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आपण हे बारीक कट करून घेतलेलं आहे। 3 मीडियम साईजचे टोमॅटो, कसुरी मेथी मोठे 2 चमचे, लाल तिखट 3 चमचे, आपल्या चवीनुसार तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता, गरम मसाला मोठे 2 चमचे आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर। इथे आपण 1 कप मसुरा घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे। 2 चमचे तेलामध्ये आपण कांदा सर्वात आधी परतून घेऊयात। थोडासा गोल्डन ब्राऊन किंवा बिस्किट कलर झाला तरी चालेल। तर आपला कांदा परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। अशाच प्रकारे हा परतून घ्यायचा आहे। आपण गॅस बंद करू आता। कांदा आपला परतून झालेला आहे, तो थंड होईपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊ। त्याचबरोबर जे खोबरं आपण बारीक किसलेलं होतं ते खोबरं आपण आलं आणि लसूण हे मिक्स करून एकत्र, म्हणजे आलं, खोबरं, लसूण हे तिन्हीची पेस्ट करून घेऊ एकत्र। आता टोमॅटोची पेस्ट माझी बनवून झालेली आहे। आता आपण खोबरं, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवून घेऊयात। याची पेस्ट बनवताना आपण थोडं गरजेनुसार पाणी घालून ते मिक्सर करून बारीक करून घेऊयात। इथे बघा, टोमॅटो आणि खोबरं, आलं, लसणाची पेस्ट बनवून आपली तयार आहे। कांदा चांगला थंड झालेला आहे, आपण हा कांदा आता मिक्सर करून घेऊ। तर इथे तिन्ही पेस्ट बनवून झालेले आहेत। 5 ते 6 चमचे आपण तेल घातलेलं आहे याच्यामध्ये। आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊ। सुरुवातीला जिरे चांगले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून घेऊ। ही कांद्याची पेस्ट जास्त भाजण्याची अशी गरज नाही, कारण आपण आधी कांदे परतून घेतले होते। जस्ट 2 मिनटं ही अशी परतून घ्यायची। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालणार आहोत। आलं, लसूण, खोबऱ्याची पेस्ट घातल्यानंतर मस्त खमंग सुटलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट। खोबऱ्याची पेस्ट भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे। आता याला चांगलं कडेने तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे। तर पेस्ट आपली भाजून झालेली आहे। या प्रकारे मोकळी अशी पेस्ट आपली भाजून व्हायला पाहिजे। याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं बघू शकता तुम्ही। अशी पेस्ट झालेली आहे। याच्यामध्ये आपण तिखट, मीठ आणि मसाला घालून घेऊ। लाल तिखट इथे मी 4 मिनारची मिरची पावडर वापरली आहे। दुसरी आपली घरच्या चटणीपेक्षा ही जी लाल मिरची पावडर आहे 4 मिनारची, याचा स्वाद खूप छान येतो। गरम मसाला टाकलेला आहे 2.5 चमचा, 1 चमचा साखर, मी गॅस बारीक केलेला आहे जेणेकरून आपण घातलेलं लाल तिखट आणि मसाले करपू नयेत। त्याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाका। आता आपण याच्यामध्ये शिजलेला मसूर घालून घेणार आहोत। ही भाजी थोडी पातळ आणि दरदरीत असते,
याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ. अजून थोडं घालून घेऊ. इतपत पातळ मी हे केलेलं आहे. तुम्हाला हे जरा जास्त पातळ वाटू शकतं, पण आपण 1-2 उकळी आणू, त्याच्यानंतर हे अगदी दरदरीत होईल. आता आपण याला लास्टमध्ये कसुरी मेथी घालून घेऊ, 2 चमचे. अगदी खमंग अशी तिखट झणझणीत तर्रीदार आपली अख्खा मसूरची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपली अख्खा मसूरची भाजी बनवून झालेली आहे, अख्खा मसूर स्पेशल. ही भाजी तुम्ही तंदुरी रोटी, तंदुरी नान याच्यासोबत नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि जर घरच्या घरी तुम्हाला तंदुरी नान, तंदुरी रोटी कशी बनवायची हे जर माहीत नसेल तर नक्कीच मला कमेंट करा, मी त्याचीही व्हिडिओ नक्कीच बनवेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.